हॅलो एव्हरीवन, मी शुभांगी. आज तुम्हाला मी इंग्लिश ग्रामरमध्ये खूप बेसिक टॉपिक घेणार आहे, तो म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच. तर चला तर मग शिकूया. जसं हे नाव आहे पार्ट्स ऑफ स्पीच, जेव्हा केव्हा आपण बोलतो, जेव्हा आपण वाक्य तयार करतो, तर आपण वाक्य जेव्हा तयार करतो तेव्हा आपण शब्दांचा उपयोग करतो. तर शब्दांनी हे वाक्य तयार होतं. तर प्रत्येक शब्दाला एक क्लास असतं, कॅटेगरी असतं. तर तेच आज आपण शिकायचं आहे. तर इंग्लिश ग्रामरमध्ये देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच. 8 पार्ट्स ऑफ स्पीच कुठले कुठले आहेत ते आज आपण बघूया. सो फर्स्ट इज नाउन. नाउन म्हणजे नाम. आता हे मराठीमध्ये बघितल्यानं तुमच्या लक्षात आलंच असेल. ओके, जसं तुम्ही मराठी ग्रामरमध्ये शिकलाच आहात. नाम, सर्वनाम तेच आहे इंग्लिश ग्रामरमध्ये. सो नाउन इज व्हॉट इज अ नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, सीन, क्वालिटी, फिलिंग्स. ओके, जसं एखाद्या व्यक्तीचं नाव आहे, जागेचं नाव आहे, वस्तूचं नाव आहे, ते काय आहे? नाम. फॉर एक्झाम्पल, इथे एक्झाम्पल पण मी लिहून ठेवते. राम. ओके, सो गार्डन हे जागेचं नाव आहे. एखाद्या वस्तूचं नाव काय आहे? तर पेन आहे. नेक्स्ट काय आहे? तर नेक्स्ट इज प्रोनाउन. प्रोनाउन काय करतं? प्रोनाउन रिप्लेसेस नाउन इन द सेंटेन्स. म्हणजे नामाच्या जागी जो वापरलेला जो शब्द आहे त्याला आपण प्रोनाउन म्हणतो. त्याला मराठीमध्ये सर्वनाम असं म्हणतात. ओके, फॉर एक्झाम्पल आय, ही, शी, इट. ओके, दे. जसं मराठीमध्ये ती, तो, त्या, हे जे काय आहे त्याला आपण सर्वनाम असं म्हणतो, प्रोनाउन असं म्हणतो. नेक्स्ट काय आहे? तर ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? तर ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. हे पण तुमच्या लक्षात आलंच असेल. नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात. तसंच इंग्लिशमध्ये ॲडजेक्टिव्ह मॉडिफाईज द नाउन इन द सेंटेन्स. ओके, एक्झाम्पलने समजूया. एक्झाम्पल म्हणजे स्मार्ट. राम इज स्मार्ट आपण जेव्हा बोलतो. आता राम काय आहे? तर स्मार्ट आहे. तर ही त्याच्याबद्दल विशेष माहिती देणारा शब्द आहे, म्हणून हे काय आहे? ते ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, स्मार्ट, क्लेवर. ओके, गुड. हे जे सोपे सोपे शब्द आहेत, म्हणजे जे विशेष माहिती देणारे आहेत. गुणकारी म्हणजे गुण सांगणारे, व्यक्तीबद्दल गुण सांगणारे जे शब्द आहेत त्याला आपण विशेषण असं म्हणतो, ॲडजेक्टिव्ह म्हणतो. नेक्स्ट काय आहे? तर वर्ब. वर्ब म्हणजे क्रिया. क्रिया म्हणजे एखादं काम जेव्हा करता एखादं काम करतो. फॉर एक्झाम्पल रनिंग, वॉकिंग, सिंगिंग, टॉकिंग. ओके, कुठलंही कार्य त्याला आपण क्रिया असं म्हणतो, वर्ब असं म्हणतो इंग्लिशमध्ये. फॉर एक्झाम्पल वॉक, टॉक, ओके, सिंग. ओके, आता नेक्स्ट काय आहे? तर ॲडवर्ब. आता ॲडवर्ब काय आहे? ॲडवर्ब ह्याला क्रियाविशेषण असं म्हणतात. आता क्रियाविशेषण, ओके, 2 पार्ट्स ऑफ स्पीचचं हे एकत्रितपणा आहे. क्रियाविशेषण म्हणजे क्रियाविशेषण आपल्याला ॲडजेक्टिव्ह बद्दलही सांगतं, वर्ब बद्दल सांगतं आणि नाउन बद्दल सांगतं. ॲडवर्ब मॉडिफाईज नाउन, प्रोनाउन, adjective or verb as well or itself as well in the sentence. For example, always. Okay, it also tells us about the place. Okay, time. Okay, when, where, how. Okay, so कुठे आणि एखादं फ्रिक्वेन्सी आपल्याला सांगते, एखादा मॅनर आपल्याला सांगतं. ओके, राम comes late, always late to the school. Always हे काय आहे? हे आपलं ॲडवर्ब आहे. ओके, व्हेरी हे आपण नेहमी यूज करतो. ओके, व्हेरी गुड जेव्हा आपण बोलतो तो गुड हे ॲडजेक्टिव्ह आहे, व्हेरी हे ॲडवर्ब आहे. ओके, द टी इज टू हॉट. टी इज टू हॉट म्हणजे खूप जे आहे ते मराठीमध्ये ते काय आहे? ते आपलं ॲडवर्ब आहे. नेक्स्ट इज प्रेपोजिशन. व्हॉट इज प्रेपोजिशन? प्रेपोजिशन इथे शब्दयोगी अव्यय आहे. ओके, शब्दयोगी अव्यय. जसं हे नाव आहे प्रेपोजिशन, इट टेल्स अस अबाउट टाइम, प्लेस अँड डिरेक्शन. ओके, फॉर एक्झाम्पल इन, ॲट, ऑन, अबव, ओके, अंडर, ओव्हर.
हे काय आहे, हे तुमचं प्रेपोजिशन आहे. हे एखादी वस्तू कुठे ठेवली आहे, फॉर एक्झाम्पल द बुक इज ऑन द टेबल. ओके, ऑन हे तुमचं प्रेपोजिशन आहे. जर टाइम हे टाइम सुद्धा सांगतं, म्हणजे यू हॅव युअर क्लास ॲट 5 PM. ॲट हे जे काय आहे ते तुमचं प्रेपोजिशन आहे. ठीक आहे. नेक्स्ट इज कंजंक्शन. कंजंक्शनला आपण उभयान्वी अव्यय असं म्हणतो. ओके, कंजंक्शन काय करतं, हे दोन शब्दाला जोडणारा जो शब्द आहे, दोन वाक्याला जोडणारा जो शब्द आहे त्याला आपण कंजंक्शन असं म्हणतो. ओके, हे रिलेशन शो करतं एखाद्या सेंटेन्समध्ये, जसं की अँड, ओके, बट, ऑर, फाईन, बिकॉज. जसं तुम्ही मराठीत बोलतात मी आज लेट झालो कारण मी लेट उठलो, तो कारण जे आहे हे दोन्ही वाक्यांना कनेक्ट करतं, रिलेशन शो करतं एखाद्या वाक्यामध्ये. ओके, राम अँड सीता वर गुड फ्रेंड्स. अँड जे आहे नाउन आहे, दोन नाउन आहे, त्याला हे जोडणारा शब्द तो म्हणजे कंजंक्शन. आणि नेक्स्ट आहे इंटरजेक्शन. इंटरजेक्शन म्हणजे उद्गारवाचक, उद्गार बेसिकली. ओके, उद्गार हा कधी यूज केला जातो, जेव्हा तुम्ही खूप एक्सायटेड असता, खूप खुश असता किंवा एकदम घाबरलात, एक अचानक एखादी अशी सिच्युएशन येते, खूप घाबरून जाता की खूप एक्साइटमेंट असते, तर तेव्हा जे शब्द निघतात आपल्या तोंडामधून, फॉर एक्झाम्पल ओ माय गॉड, वाव, हिप हिप हुर्रे. ओके, हे जे काय शब्द आहे त्याला आपण इंटरजेक्शन बोलतो. आणि इंटरजेक्शन हे नेहमी उद्गारवाचक चिन्हाबरोबर येत असतात. ते म्हणजे बघा असं वाव, ओके, OMG, फाईन, हे कळलं. अलास असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, अलास हुर्रे, जेव्हा खूप खुश असतात तेव्हा. ओके, सो ह्याला आपण इंटरजेक्शन असं म्हणतो. फाईन. तर इंग्लिश ग्रामरमध्ये हे 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहे. इट गोज सेम विथ द मराठी ग्रामर. मराठी ग्रामरमध्ये पण हे तुम्ही शिकला असणार. ठीक आहे. तर हे 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहे. नाउन, प्रोनाउन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, प्रेपोजिशन, कंजंक्शन अँड इंटरजेक्शन. आता हेच आपण शिकूयात आणखी थ्रू एक्झाम्पल्स. ओके, आता एखाद्या वाक्यामध्ये हे तुम्हाला ओळखायचं आहे, तर ते एखादं वाक्य मी इथे लिहून घेते तुमच्यासाठी. जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की प्रत्येक जेव्हा आपण वाक्य तयार करतो तर प्रत्येक शब्दाला क्लास असतो. तो क्लास आपण आता शिकलो. आता तेच तुम्हाला ओळखायचं आहे. आता इथे मी एक वाक्य लिहून देते. The flowers bloomed in the garden ब्युटिफुली. ओके, हे पहिलं वाक्य आहे. दुसरं इट वॉज. ओके, इथे आपण अनेक वचन आहे म्हणून हे दे येणार आहे. ठीक आहे. आणि तिसरं वाक्य म्हणजे ओके. सो 3 वाक्य इथे तुम्हाला दिलेले आहेत. तर या वाक्यांमध्ये जी काय शब्द यूज केलेले आहेत तर प्रत्येक शब्दाला जे आहे तर त्याचा जो क्लास आहे ते आपल्याला ओळखायचा आहे. ते कुठल्या पार्ट्स ऑफ स्पीचला बिलॉंग करतं ते आपल्याला सांगायचं आहे.
ओके. सो फ्लावर, जसं मी तुम्हाला सांगितलं नाव. सो फर्स्ट ऑफ ऑल विल ट्राय टू फाइंड नाव. आपण नाव आयडेंटिफाय करायचं आहे ह्या सगळ्या वाक्यांमध्ये. तर नाव म्हणजे काय, ते एखाद्या वस्तूचं नाव, माणसाचं नाव, किंवा जे फिलिंग्ज आहेत, जे काय आहे ते क्वालिटी अँड ऑल. सो फ्लावर्स हे तुमचं नाव नाही, मी ते एन लिहून टाकते. ठीक आहे. नाव, गार्डन अगेन इज युअर नाव. देन कलर हे एक नाव नाही. फ्रेंड हे एक नाव नाही. फ्लावर इथे एक नाव नाही. ओके. अगेन हे सुद्धा नाव नाही. ठीक आहे. फ्लावर, फ्रेंड, गार्डन, कलर हे तुमचं नाव नाही, हे नाव आहे एखाद्या वस्तूचं, व्यक्तीचं आणि जागेचं. ठीक आहे. नेक्स्ट इज प्रनाउन. आता आपल्याला प्रनाउन फाइंड आउट करायचं आहे. प्रनाउन म्हणजे काय, तर ते रिप्लेसेस नाउन इन द सेंटेन्स. आता इथे कुठल्या नाउनला कोणी रिप्लेस केलं तर ते प्रनाउन. ते प्रनाउन काय आहे, तर इथे आहे दे. दे म्हणजे कोण, कोणाबद्दल हे दे कोण आहे, तर ते फ्लावर्स आहेत. ठीक आहे. तर हे तुमचं प्रनाउन आहे. सो दे वर पिंक अँड ब्लू इन कलर. ओके. देन इन थर्ड सेंटेन्स माय. ओके. माय हे प्रनाउन आहे इथे. ठीक आहे. सेड व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर व्हेन ही सॉ. ही अगेन इथे काय आहे, प्रनाउन आहे. ओके. सो प्रनाउन दॅट रिप्लेसेस नाउन इन द सेंटेन्स. फाईन. प्रनाउन झालं. आता ॲडजेक्टिव्ह फाइंड आउट करूया. तर ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला ॲडजेक्टिव्ह म्हणतो. इट मॉडिफाईज द नाउन इन द सेंटेन्स. सो लेट्स ट्राय टू फाइंड दॅट. पहिल्या ह्याच्यात तर नाही आहे, पिंक आणि ब्लू. सो कलर कुठला आहे, तर पिंक आणि ब्लू. ओके. फ्लावर जे नाव नाही ते कुठल्या कलरचे आहेत किंवा विशेष माहिती देत आहेत की ते डिफरंट कलरचे होते. तर हे काय झालं, आपलं ॲडजेक्टिव्ह झालं. ओके. देन व्हॉट अ ब्युटिफुल. अगेन ब्युटिफुल इथे काय झालं, इथे ॲडजेक्टिव्ह झालं. ओके. तिथे फ्लावर कसं आहे, तर ते ब्युटिफुल आहे, म्हणजे हे काय झालं आपलं ॲडजेक्टिव्ह. वेन ही सॉ द फ्लावर. फाईन. तर हे ॲडजेक्टिव्ह झाले सगळे. आता नेक्स्ट इज वर्ड. वर्ड म्हणजे क्रिया. ओके. क्रिया आता तुम्हाला इथे फाइंड आउट करायची आहे या वाक्यांमध्ये. सो ब्लूम्ड हे काय, हे तुमचं क्रिया आहे. फुल नेम. फ्लावर ब्लूम्ड म्हणजे ब्लूमचा अर्थ होतो फुल नेम. तर वर्ड हे तुमचं वर्ब झालंय. वर हे प्रायमरी वर्ब आहे इंग्लिश ग्रामरमध्ये. ओके. अगेन वर्ब इथे. मग नंतर सेड म्हणजे बोलणे. त्यानंतर सॉ म्हणजे बघणे. ओके. तर हे आपले वर्ब इथे आले. त्यानंतर आपल्याला काय शोधायचं आहे, ॲडवर्ब. तर ॲडवर्ब हे काय, तर एखादी that modifies noun, the adjective, the verb or the adverb itself in the sentence. That gives more information about those parts of speech. Okay, so beautifully हे आपलं adverb आहे इथे. Okay, fine. adverb ते एक आहे. आणखी कुठे आहे का adverb? Okay, I think yes, there is no adverb. So there is only one adverb. So तुम्हाला माहिती असेल की adverb हे मोस्टली LY मध्ये एंड होतं. हॅपी, हॅपीली. ओके. तर ते मॅनर सांगतं किंवा एखादी गोष्ट कशी केली जाते. ओके. तर ते आपल्याला सांगितलं जातं थ्रू ॲडवर्ब. हॅपी हे तुमचं ॲडजेक्टिव्ह आहे. हॅपीली जेव्हा होतं ते तुमचं ॲडवर्ब होतं. सॅड, सॅडली. ओके. सो ॲडवर्ब इज दिस. देन वी विल ट्राय टू फाइंड प्रेपोजिशन. तर प्रेपोजिशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर ते फ्लावर कुठे आहे, तर ते इन द गार्डन. सो इन तुमचं काय झालं, प्रेपोजिशन. तो इथे प्रेप असेल इथे. अगेन इथे प्रेप आहे, प्रेपोजिशन. देन येस. ओके. प्रेपोजिशन झाले आपले. करेक्ट. देन कम्स द कंजंक्शन. नाउ कंजंक्शन कनेक्ट्स टू नाउन इन द सेंटेन्स और टू सेंटेन्सेस. दोन वाक्य किंवा दोन शब्द जोडणारा जो शब्द आहे त्याला आपण कंजंक्शन बोलतो. तो म्हणजे आता इथे अँड हा कंजंक्शन. ओके. येस, तो कंजंक्शन आहे. परत हा एक कंजंक्शन आहे व्हेन. ओके. येस, दिस इज अवर कंजंक्शन. देन कम्स इंटरजेक्शन. कंजंक्शन झाले. आता इंटरजेक्शन म्हणजे जेव्हा आपण एखादी वस्तू बघतो, खूप खुश होऊन जातो, एक्साइटेड होतो किंवा घाबरतो किंवा शॉक असतो, जे काय आहे. तर इथे बघा वाव असं करून इथे दिलेलं आहे इथं एक्सक्लेमेटरी मार्क हिअर. ओके. वाव. तर हे तुमचं काय झालं इथे इंटरजेक्शन झालं. ओके. इंटरजेक्शन. फाईन. सो दिस इज ऑल अबाउट
पार्ट्स ऑफ स्पीच. आता तुम्हाला वाटलं असेल की आता हे काय आहे, हे द काय आहे, तर द अगेन इज अ पार्ट ऑफ एन ॲडजेक्टिव्ह. इट कम्स अंडर कॅटेगरी और क्लास ऑफ ॲडजेक्टिव्ह. ओके, दे आर नोन एज आर्टिकल्स. सो हा एक सेपरेट टॉपिक आहे आर्टिकल्सचा. ओके, जिथे आपण ए अँड द हे कसं यूज करायचं वाक्यामध्ये ते आपण शिकू. ठीक आहे. सो हे अगेन इज ॲडजेक्टिव्ह हिअर. फाईन, बट इट इज अ सेपरेट टॉपिक. फाईन, ॲडजेक्टिव्ह आहे, हे पण ॲडजेक्टिव्ह आहे इथे. ओके, फाईन. वॉट हे क्वेश्चन वर्ड आहे, WH वर्ड. WH क्वेश्चन वर्ड म्हटलं जातं त्याला.